मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे। 2017 साली नाशिकमध्ये फडणवीस आले, म्हणाले की नाशिक मी दत्तक घेतो। त्या सर्व गोष्टींना नाशिककर भुलले, आम्ही जी कामं केली होती ते विसरले। दत्तक घेतो म्हटल्यावर बाप परत फिरकलाच नाही, काय काय करतो म्हणून सांगितलं होतं, असा टोला देखील राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावलाय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं, यावरूनही राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला। 52 साली जनसंघ नावाने जन्माला आलेला एक पक्ष, त्याला 2026 ला पोरं भाड्यानं घ्यावी लागतात। तुमची माणसं उभी केली होती ना, मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचतात? येणारे आनंदाने येत नाही, रात्री पैसे पोचवले जात आहेत, असा आरोप देखील राज ठाकरेंनी केलाय। भारतीय जनता पक्ष, अहो तुमच्याकडे माणसं होती ना, जुनी काम करणारी माणसं होती ना। म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026 ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात। तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचताय? याचं कारण, जो पक्षामध्ये इथे काम करतोय तर काही शून्य किंमत। मी समजू शकतो की एखाद्या मतदारसंघामध्ये बाबा 2 जण चांगली लोक असतात, 3 जण चांगली लोक असतात, त्या 3 जणांमधला एखादा निवडावा लागतो, बाकीच्या दोघांना देता येत नाही, मी समजू शकतो, कारण जागाच एक असते। पण जी लोक सतत काम करतायत, इतकी वर्ष काम करतायत, त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षामधला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं, हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करतात? 17 साली ते फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो। आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले। आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही। काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या?